Good afternoon. Today we are going to Basic Science Chemistry lecture number 25. Today's lecture having start point pitting corrosion. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पिटिंग करोजन हा पॉईंट बघायचा आहे. या अगोदर आपण जो काही करोजनचे दोन मेन टाइप्स बघितले, ड्राय करोजन और वेट करोजन. आता आपल्याला पिटिंग करोजन हा पॉईंट्स बघायचा आहे. फर्स्टली पिटिंग म्हणजे काय? पीट म्हणजे काय? खड्डा. म्हणजे मेटलवरतीचे काय स्मॉल डॉट पडण्याच्या प्रोसेसला काय म्हटलं आहे? पिटिंग. पिटिंग करोजनमध्ये बघा, पिटिंग करोजन इज ए लोकलाइज फिनोमिना कन्फाइंड टू स्मॉलर एरियाज. जे पिटिंग करोजन घडून येते कुठे घडून येते? जे काही मेटलवरती स्मॉल एरिया आहे त्याच्यावरती पिटिंग करोजन घडून येते. फॉर्मेशन ऑफ मायक्रोपिट्स कॅन बी व्हेरी डॅमेजिंग. यामध्ये बघा, फॉर्मेशन ऑफ मायक्रोपिट्स कॅन बी व्हेरी डॅमेजिंग म्हणजे मेटल पिटिंग करोजन प्रोसेसमध्ये मेटल काय होतात? डॅमेज केले जातात मेटल. पिटिंग फॅक्टर्स कॅन बी यूज टू इव्हॅल्युएट severity of pitting corrosion which is usually observed in passive metals and alloy. जे काही पिटिंग फॅक्टर तो कशावरती ॲप्लाय केला जातो? जे काही मेटल अँड ॲलॉय त्याच्यावरती पिटिंग करोजन घडून येते. कशामुळे? त्यामध्ये असलेल्या पिटिंग फॅक्टरमुळे. पिटिंग फॅक्टर म्हणजे काय? जे काही मेटलवरती स्मॉल डॉट पाडले जातात त्या प्रोसेसला मग काय म्हटलं आहे त्यांनी? पिटिंग फॅक्टर. तर पिटिंग फॅक्टर म्हणजे काय? रेशिओ ऑफ डिपेस्ट पीट टू अवरेज पेनेट्रेशन. जे काही अवरेज पेनेट्रेशन म्हणजे जे काही रेशिओ आहे बघा पिटिंगचा, मेटलवरची पिटिंग करण्याच्या प्रोसेसला काय म्हटलं त्यांनी? पिटिंग फॅक्टर. नेक्स्ट बघा, कॉन्सन्ट्रेशन सेल्स इन्व्हॉल्विंग ऑक्सिजन ग्रेडियंट्स और आयन ग्रेडियंट्स कॅन इनिशिएट्स पिटिंग थ्रू जनरेशन ऑफ ॲनोडिक अँड कॅथोडिक एरियाज. जे काही पिटिंग करोजन ते कोठे येते? मेटलवरतीचे काही ॲनोडिक अँड कॅथोडिक टाईपचे एरिया आहे त्याच्यावरती पिटिंग करोजन घडून येते. कशामुळे? ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये त्याच्यावरती पिटिंग करोजन घडून येते मेटलवरती. क्लोराइड्स आयन्स आर डॅमेजिंग टू द पॅसिव्ह फिल्म अँड कॅन मेक पीट फॉर्मेशन ऑफ ॲटोकॅटलायटिक. जे काही क्लोराइड्स आयन्स आहे ते इझिली मेटलचं डॅमेज करतात, मेटलवरती डॅमेज करतात. कोणते आयन? क्लोराईड आयन. त्यामुळे काय होतं? त्याच्यावरती पॅसिव्ह फिल्म्स फॉर्म होते मेटलवरती आणि मेटलवरती काय पीट फॉर्म होतात मेटलवरती. कशामुळे? क्लोराईड आयनमुळे. त्याच्यामध्ये कोणता? त्या रिॲक्शनला काय म्हटलं त्यांनी? ॲटोकॅटलायटिक. जे काही मेटलवरती पीट फॉर्म होतं त्या प्रोसेसला काय म्हटलं आहे? ॲटोकॅटलायटिक. देन पिटिंग टेंडन्सी कॅन बी प्रिडिक्टेड थ्रू मेजरमेंट्स ऑफ पिटिंग पोटेन्शियल. सिमिलरली क्रिटिकल पिटिंग टेम्परेचर इज ऑल्सो युजफुल पॅरामीटर्स. जे काही पिटिंग करोजन घडून येतं ते कशामुळे? जे काही एन्व्हायरमेंटमध्ये टेम्परेचर प्रेझेंट असते त्याच्यावरून टेम्परेचरचा त्याच्यावरती मेटलवरती इफेक्ट होऊन त्याच्यावरती पिटिंग करोजन घडून येते. म्हणजे पिटिंग करोजन घडून येण्यासाठी त्याला कशाची आवश्यकता असते? हाय टेम्परेचरची. त्यामध्ये हाय टेम्परेचर यूज करून मेटलचं पिटिंग करोजन घडून येतं. हाय टेम्परेचरमध्ये जर मेटल ठेवलं गेलं बरेच दिवस तर त्याच्यावरती पिटिंग करोजन घडून येते. तर या डायग्राममध्ये बघितल्यावर तुमच्या लक्षात येऊन जाईल की पिटिंग करोजन हे नेमकं कशा टाईपचं करोजन आहे. तर यामध्ये मेटल काय होतात? डॅमेज केले जातात पिटिंग करोजन प्रोसेसमध्ये. आणि त्यावरती बघा मेटलवरती स्मॉल पीट पडलेले दिसतात आपल्याला. त्यामुळे पीट म्हणजे मेटलवरती खड्डा पडलेला दिसतो आपल्याला. त्या प्रोसेसमध्ये काय होतं? मेटल पूर्णपणे डॅमेज केला जातो पिटिंग करोजन प्रोसेसमध्ये. इन पिटिंग करोजन सिमिलरली इन केमिस्ट्री टू प्रिवाइज करोजन एक्सेप्टिक हॅपन्स इन पिट्स. जे काय पिटिंग करोजन प्रोसेस आहे त्यामध्ये काय होतात? मेटलवरती स्मॉल पिट्स फॉर्म होतात. ऑकर्स इन पिट्स ऑफ मेटल सरफेस वेअर अगेन इलेक्ट्रोलाइट इज ॲग्रेसिव्ह. मोर ऑफ द प्रॉब्लेम इन स्टॅगंट सोल्युशन. जे काही मेटलवरती पिटिंग करोजन घडून येते त्याचे जे काही एन्व्हायरमेंटमध्ये मोर प्रॉब्लेम क्रिएट केले
होतात. कशामुळे? जे काही पिटिंग करोजन घडून येते त्यामुळे. त्यामध्ये बघा व्हेरी डिस्ट्रक्टिव्ह सिन्स हायली लोकलाइज मे गो अनडिटेक्टेड अंटिल फेल्युअर ऑकर्स. त्यामुळे एन्व्हायरमेंटमध्ये काय होतात? पिटिंग करोजनमुळे प्रॉब्लेम घडून येतात. तर कोणत्या टाईपचे? तर डिस्ट्रक्टिव्ह सिन्स हायली लोकलाइज. जे काय मेटलचं काय डिस्ट्रक्शन कसं होतं? हायली डिस्ट्रक्शन होतं मेटलचं आणि मे अंडरगोज अंटिल फेल्युअर ऑकर्स. ग्रॅव्हिटी कॉजेस पीट टू ग्रो डाऊनवर्ड. करोजन रेट कॅन बी इन्क्रीजेस विथ टाईम्स. त्यामध्ये काय होते? ग्रॅव्हिटी इन्क्रीज केली जाते पिटिंग करोजनमध्ये मेटलची. त्यामुळे काय होतं? करोजनचा रेट कसा होतो? इन्क्रीज विथ टाईम. त्यामध्ये जे ग्रॅव्हिटीमुळे काय होतं? करोजन हे इझिली होतं. त्यामध्ये करोजनचा रेट काय होतो? इन्क्रीज केला जातो. डायग्राममध्ये बघा पिटिंग ऑफ कॉपर इन स्टॅगंट वॉटर. जे काही स्टॅगंट वॉटर आहे खराब पाणी, त्यामध्ये जे काही मेटलचं कॉपर मेटल जर त्यामध्ये डिझॉल्व केलं तर त्याच्यावरती कशा टाईपचं पिटिंग करोजन घडून येतं ते आपल्या डायग्राममध्ये दाखवलं आहे. ते बघा डायग्राममध्ये मेटलला स्टॅगंट वॉटरमध्ये ठेवल्यामुळे काय होतं? त्याच्यावरती पिटिंग करोजन घडून येते. नेक्स्ट पॉईंट बघायचा आपल्याला फॅक्टर्स अफेक्टिंग करोजन. आपण जे काही करोजनचे टाईप्स बघितले, ड्राय करोजन, वेट करोजन और गॅल्व्हॅनिक करोजन अँड पिटिंग करोजनचे काही मेन टाईप्स बघितले करोजनचे. त्याच्यामध्ये जे काही फॅक्टर्स अफेक्टिंग ऑफ करोजन घडून येण्यासाठी कोणकोणते फॅक्टर्स त्याच्यावरती अफेक्ट केले जातात मेटलवरती, ते आपल्याला या पॉईंटमध्ये बघायचे. कोणत्या? फॅक्टर्स अफेक्टिंग करोजन. The intensity and rate of corrosion depends on two types of factors. त्यामध्ये दोन मेन टाईपचे फॅक्टर्स अफेक्ट केले जातात मेटलवरती. त्यामध्ये फर्स्ट वन बघा नेचर ऑफ मेटल अँड सेकंड इज नेचर ऑफ एन्व्हायरमेंट. हे काही जे दोन फॅक्टर्स ते त्याच्यावरती अफेक्ट केले जातात. फर्स्टली बघूया आपण नेचर ऑफ मेटल. मे फॅक्टर्स इन्फ्लुअन्स करोजन ऑफ मेटल्स दॅट डिपेंड्स ऑन इट्स नेचर. जे काय मेटलचं नेचर आहे त्याच्यावरती ते फॅक्टर्स डिपेंड असतो. त्यामध्ये बघा दे आर फर्स्ट वन इज पॉयझन ऑफ मेटल इन गॅल्व्हॅनिक सेरीज. सेकंड वन इज रिलेटिव्ह एरियाज ऑफ कॅथोड्स अँड ॲनोड. थर्ड इज प्युरिटी ऑफ मेटल. फोर्थ इज फिजिकल स्टेट ऑफ मेटल. नेक्स्ट इज नेचर ऑफ सरफेस फिल्म. नेक्स्ट सोल्युबिलिटी ऑफ करोजन प्रोडक्ट अँड व्हॉलेटिलिटी ऑफ करोजन प्रोडक्ट. हे काही जे काही फॅक्टर आहे नेचर ऑफ मेटलमध्ये, त्यामध्ये आपण जे काही बघितलं आता त्याच्यावरती मेटल पोझिशन ऑफ मेटल म्हणजे मेटल कोणत्या पोझिशनमध्ये त्याच्यावरती फॅक्टर्स अफेक्ट केले जातो. त्यानंतर रिलेटिव्ह एरियाज ऑफ कॅथोड्स अँड ॲनोड, प्युरिटी ऑफ मेटल्स. त्यानंतर फिजिकल स्टेट ऑफ मेटल कोणत्या स्टेटमध्ये, फिजिकलमध्ये कोणत्या स्टेटमध्ये मेटल येते त्याच्यावरती जे काही फॅक्टर्स अफेक्ट केले जातात. त्यामध्ये फर्स्ट वन बघूया पॉयझन्स इन गॅल्व्हॅनिक सिरीज. पोझिशन इन गॅल्व्हॅनिक सिरीजमध्ये वेन टू मेटल्स और ऑल आर इन कॉन्टॅक्ट विथ कंडक्टिंग मीडियम इन द मोर ॲक्टिव्ह मेटल सफर्स करोजन. पोझिशन इन गॅल्व्हॅनिक सिरीजमध्ये काय होतं? जे काही दोन मेटल्स और ॲलॉय ते कशाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात? जे काही कंडक्टिंग मीडियम ऑफ मोर ॲक्टिव्ह मेटल. त्या मोर ॲक्टिव्ह मेटल वन मेटल कॉन्टॅक्ट टू अनदर मेटल. त्या प्रोसेसमध्ये काय होतं? मेटल हा मोर ॲक्टिव्ह इझिली त्यामध्ये करोजन घडून येतं. त्यामध्ये the intensity of corrosion depends on difference in their position. The faster will be corrosion of anodic metals or alloy. तर मेटलची इंटेन्सिटी जी काय मेटलची इंटेन्सिटी त्याच्यावरती डिपेंड असते. करोजन कशा टाईपचे घडून येते त्याच्यावरती मेटलमध्ये जी काही इंटेन्सिटी प्रेझेंट असते त्याच्यावरून कळते की आपल्याला मेटलवरती कोणत्या टाईपचे करोजन घडून येते. सेकंड बघायचं आपल्याला
relative areas of anodes and cathode. In relative areas of anodes and cathode, in small anodic and large cathodic area causes surge corrosion when two dissimilar metals or alloy are in contact. The corrosion of anode part is directly proportional to the ratio of areas of cathodic and anodic part. त्यामध्ये example, a small steel pipes fitted in a large copper tank. तर रिलेटिव्ह एरियाज ऑफ ॲनोडिक अँड कॅथोडमध्ये बघा, त्यामध्ये जे काही ॲनोडिक और कॅथोडिक टाईपचे जे काही मेटल यूज केले जातात त्यामध्ये डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेशो ऑफ एरियाज ऑफ कॅथोडिक्स अँड ॲनोडिक पार्ट. त्याच्यावरती जे काही मेटलमध्ये ॲनोडिक और कॅथोडिक टाईपचा पार्ट आहे त्याच्यावरती डायरेक्टली अटॅक केले जातात आणि करोजन घडून येते. त्यामध्ये एक्झाम्पल काय दिलं त्यांनी, हे स्मॉल स्टील पाईप्स फिटेड इन ए लार्ज कॉपर टँक. जे काही स्टीलचे पाईप येते कशात फिट केले जातात, कॉपर टँकमध्ये. त्यामुळे त्यात काय होतं, करोजन घडून येत नाही. कॉपर आपण बघितलं बघा, कॉपर मेटलमध्ये करोजन कमी प्रमाणात घडून येते. त्यामुळे जे काही स्टीलचे ते करोजन घडून येऊ नये म्हणून त्यामध्ये जे काही स्टील मेटलचे पाईप येते त्याला कवरिंग कशाच केलं जातं, कॉपर मेटलचं. त्यामुळे काय होतं, करोजन स्टॉप होतं आहे. नेक्स्ट बघायचं आपल्याला प्युरिटी ऑफ मेटल. Impurity of metal between impurities in metals causes heterogeneity and forms tiny electrochemical cells and anodic parts gets corroded. Example, zinc metal containing impurities, lead iron undergoes corrosion due to formation of local electrochemical cell. The rate and extent of corrosion increases with exposure and extent of impurities. The intensity of corrosion is less when the purity is high. Then purity of metal या पॉईंटमध्ये काय सांगितलं त्यांनी, जी काय मेटल करोजन घडून येण्याची त्यामध्ये इंटेन्सिटी जी काय कमी असेल तर त्यामध्ये प्युरिटी कशी हाय. म्हणजे मेटल आपल्याला प्युअर आहे की इनप्युअर आहे कशावरून लक्षात येईल की त्यामध्ये जी काय करोजन घडून येण्याची इंटेन्सिटी त्यामध्ये कार्यक्षमताची काय कशाची करोजन घडून येण्याची ती जर कमी असेल तर मेटलला हाय प्युरिटीचा असतो हे त्याच्यावरून लक्षात येईल. तर प्युरिटी ऑफ मेटलमध्ये काय लक्षात ठेवायचं, लेस इंटेन्सिटी ऑफ करोजन इज प्युरिटी इज हाय. नेक्स्ट आहे फिजिकल स्टेट ऑफ मेटल. In physical state of metal, the rate of corrosion is influenced by physical state of metal such as grain size, orientation of crystal, stress. If grain size is smaller, its solubility is more and hence greater will be corrosion. Moreover, areas under stress, even the pure metal tends to the anodic or corrosion takes place at this area. Physical state of metal मध्ये काय सांगितलं त्यांनी, जे काय मेटलची साईज कशी पाहिजे, ग्रेन साईजची काय त्यामध्ये ग्रेन साईज आणि ओरिएंटेशन ऑफ क्रिस्टल टाईपचा त्यामध्ये मेटल यूज केला जातो. त्यामुळे त्याच्यावरती स्ट्रेस दिला जातो. इफ ग्रेन साईज इज स्मॉलर इट्स सोल्युबिलिटी इज मोर. त्यामध्ये फिजिकल स्टेट ऑफ मेटलमध्ये बघा, जी काही मेटलची ग्रेन साईज आहे ती काही स्मॉल असेल तर त्यामध्ये काय होते, सोल्युबिलिटी कशी असते, त्यामध्ये मोर सोल्युबिलिटी ऑफ मेटल, हेच ग्रेटर विल बी करोजन. त्यामध्ये करोजन आहे जी काही मोर सोल्युबिलिटी जर असेल मेटलची तर त्यामध्ये करोजन कशी घडून येते, ग्रेटर करोजन घडून येते. त्यामध्ये मोरेवर एरियाज अंडर स्ट्रेस इवन इन प्युअर मेटल टेन्स टू बी ॲनोडिक अँड करोजन टेक्स प्लेस दिस एरिया. त्यामध्ये करोजन घडून येते फिजिकल स्टेट ऑफ मेटलमध्ये. नेक्स्ट बघा, नेचर ऑफ सरफेस फिल्म. इन नेचर ऑफ सरफेस फिल्म इन एरेटेड ॲटमॉस्फिअर partially all metals get covered with a thin surface film of metal oxide. नेचर ऑफ सरफेस फिल्ममध्ये जे काय त्यामध्ये करोजन घडून आल्यानंतर मेटलवरती काय होतं, थिन मेटल ऑक्साईडचा लेअर फॉर्म होतो त्याच्यावरती. नेचर ऑफ सरफेस फिल्ममध्ये त्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, जे काय मेटल आहे त्यामध्ये मेटलच्या वरतीची काय थिन लेअर फॉर्म होतो त्याला काय म्हणते, सरफेसला काय म्हटलं त्यांनी, नेचर ऑफ सरफेस फिल्म. द रेशो ऑफ व्हॅल्यूम ऑफ मेटल ऑक्साइड्स टू मेटल इज कॉल्ड एज स्पेसिफिक व्हॅल्यूम रेशो. तर स्पेसिफिक व्हॅल्यूम रेशो म्हणजे काय की व्हॅल्यूम ऑफ मेटल्स अँड ऑक्साइड्स
जे काय मेटलचं आणि ऑक्साईडचं व्हॅल्यूम आहे त्या दोन्हीमधील जो काय रेशिओ, त्या रेशिओला काय म्हटले त्यांनी, स्पेसिफिक व्हॅल्यूम रेशिओ. देन ग्रेटर द स्पेसिफिक व्हॅल्यूम रेशिओ लेसर द ऑक्सिडेशन करोजन रेट. नेचर ऑफ सरफेस फिल्ममध्ये काय सांगितलं त्यांनी, जे काय स्पेसिफिक व्हॅल्यूम रेशिओ हा जर ग्रेटर असेल तर त्यामध्ये ऑक्सिडेशन करोजन कसं आहे, लेस टाईपचं ऑक्सिडेशन करोजन घडून येते. त्यामध्ये एक्झाम्पल, दी स्पेसिफिक व्हॅल्यूम रेशिओ ऑफ निकेल, क्रोमियम अँड टंगस्टन्स आर 1:6, 2:0, 1.6, 2.0 अँड 3.6 रिस्पेक्टिवली. यामध्ये काय सांगितलं, निकेलचं काय मेटल त्याचा काय रेशिओ काय 1.6, तर क्रोमियमचा 2 अँड टंगस्टनचा काय 3.6. अशा प्रकारे त्यांनी काय सांगितलं, ज्यामध्ये स्पेसिफिक व्हॅल्यूम रेशिओ हा जास्त असेल तर त्यामध्ये काय होतं, ऑक्सिडेशन करोजन कमी प्रमाणात घडून येते, लेसर इन ऑक्सिडेशन करोजन. देन रेट ऑफ करोजन ऑफ टंगस्टन इज लिस्ट इवन ॲट एलिव्हेटेड टेम्परेचर. नेक्स्ट फॅक्टर आहे सोल्युबिलिटी ऑफ करोजन प्रोडक्ट. If the electrochemical corrosion, if the corrosion product is soluble in corroding medium, then corrosion proceeds at faster rate. If corrosion product is insoluble in medium or in forms another insoluble product which creates physical barrier, thereby corrosion is suppressed. Example बघा त्यामध्ये, corrosion of leads in H2SO4 decreases due to formation of insoluble लीड सल्फेट PbSO4. तर सोल्युबिलिटी ऑफ करोजन प्रोडक्टमध्ये काय सांगितलं त्या फॅक्टरमध्ये त्यांनी, जे काही इलेक्ट्रोकेमिकल करोजन ऑफ करोजन प्रोडक्ट आहे तो कसा आहे, सोल्युबल इन करोडिंग मिडियम. जे काही करोडिंग मिडियम त्याच्यावरती काय होतो, तो प्रोडक्ट काय होतो, सोल्युबल होतो. आणि देन करोजन प्रोसीड इज फास्टर रेट. तो काही प्रोडक्ट आहे सोल्युबल झाल्यामुळे काय होतं, करोजनचा रेट कसा होतो, फास्ट रेट होतो. यामध्ये सोल्युबिलिटी ऑफ करोजन प्रोडक्टमध्ये. If corrosion product is insoluble in medium is formed another insoluble product which create physical barrier, then corrosion is suppressed. त्यामध्ये बघा जो काही करोजन प्रोडक्ट आहे तो कसा आहे, सोल्युबल टाईपचा जर असेल तर त्यामध्ये करोजन प्रोसेस कशी फास्टर रेटमध्ये घडून येते. तर जो काही इनसोल्युबल टाईपचं जर करोजन प्रोडक्ट असेल तर त्यामध्ये करोजन रिॲक्शन कशी लेस करोजन रिॲक्शन घडून येते त्यामध्ये. नेक्स्ट बघा, व्होलॅटिलिटी ऑफ करोजन प्रोडक्ट. इन व्होलॅटिलिटी ऑफ करोजन प्रोडक्ट, इफ करोजन प्रोडक्ट हॅज व्होलॅटाईल नेचर, अंडरलाइन मेटल इज एक्सप्रेस फर्दर अँड कॉजेस सर्व्स करोजन. एक्झाम्पल, MOO3 इज व्होलॅटाईल, मॉलिब्डेनम ऑक्साइड्स इज व्होलॅटाईल. फर्स्टली व्होलॅटाईल म्हणजे काय, जो काही इव्हॅपरेट होतो म्हणजे उडून जातो, त्याला काय म्हटलं जातं, त्या मेटलला व्होलॅटाईल. त्यामध्ये बघा, इफ करोजन प्रोडक्ट हॅज व्होलॅटाईल नेचर, जे काही प्रोडक्ट फॉर्म होतो या प्रोसेसमध्ये त्यामध्ये तो कोणत्या नेचरचा असतो, व्होलॅटाईल नेचरचा म्हणजे इव्हॅपरेट होणारा. नेक्स्ट, अंडरलाइन मेटल्स इज एक्सपोज फर्दर अँड कॉजेस सर्व्स करोजन. त्यामुळे जे काय व्होलॅटाईल टाईपचं त्यामध्ये लेअर फॉर्म होतो. त्यामध्ये एक्झाम्पल, जो काय मॉलिब्डेनम ऑक्साइड्स फॉर्म होतो त्यामध्ये तो कशा टाईपचा होतो, व्होलॅटाईल नेचरचा. जे काय फॅक्टर्स ऑफ पिकनिक ऑफ करोजन बघितलं आपण, नेचर ऑफ मेटल. सेकंड बघायचं आपल्याला नेचर ऑफ इन्व्हायरमेंट. नेचर ऑफ द करोडिंग इन्व्हायरमेंट. त्यामध्ये बघा, दी फॉलोविंग इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स इन्फ्लुएन्स इंटेन्सिटी ऑफ करोजन. त्यामध्ये टेम्परेचर, ह्युमिडिटी ऑफ एअर, प्रेझन्स ऑफ इम्प्युरिटीज आणि इन्फ्लुएन्स ऑफ pH. हे जे काही 4 फॅक्टर्स आहे ते नेचर ऑफ करोडिंग इन्व्हायरमेंटमध्ये मेटलवरती अटॅक करतात. त्यामध्ये फर्स्टली बघूया टेम्परेचर. टेम्परेचर with rising temperature of environment the reaction rate and also diffuse rate increases, thereby generally corrosion rate also increases. तर टेम्परेचर फॅक्टरमध्ये काय सांगितलं त्यांनी, जे काही टेम्परेचर जर इन्क्रीज केलं तर त्यामुळे करोजन काय होतं, इन्क्रीज इन टेम्परेचर बिटवीन इन टेम्परेचर इज इन्क्रीजेस देन करोजन रेशिओ इज रेट ऑफ इन्क्रीजेस. नेक्स्ट आहे बघा, ह्युमिडिटी ऑफ एअर. ह्युमिडिटी ऑफ एअर म्हणजे जे काही हवेतील आर्द्रता आहे त्यामध्ये बघा, इट इज द डिसाइडिंग फॅक्टर्स इन ॲटमॉस्फेरिक करोजन. एक्झाम्पल, रेन वॉटर,
apart from supplying moisture from electrochemical attacks may also wash away good part of oxide film from metal surface. ह्युमिडिटी ऑफ एअर्समध्ये काय सांगितलं त्याने, जे काही डिसाइडिंग फॅक्टर्स आहे ॲटमॉस्फेरिक करोजनमध्ये त्याला काय म्हटलं आहे, ह्युमिडिटी ऑफ एअर. नेक्स्ट फॅक्टर आहे प्रेझन्स ऑफ इम्प्युरिटीज इन ॲटमॉस्फेअर. प्रेझन्स ऑफ इम्प्युरिटी इन ॲटमॉस्फेअरमध्ये बघा प्रेझन्स ऑफ करोजिव्ह गॅसेस लाईक SO2, CO2, H2S अँड O2 जे काही इम्प्युरिटी प्रेझेंट आहे ॲटमॉस्फेअरमध्ये त्यामध्ये कोणकोणती गॅसेस यूज केले जाते, सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, H2S अँड ऑक्सिजन यासारखे काही गॅसेस त्यामध्ये यूज केले जातात. कशात, प्रेझन्स ऑफ इम्प्युरिटी इन ॲटमॉस्फेअर. देन इन्क्रीजेस ॲसिडिटी अँड इन्क्रीजेस इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. त्यामुळे जे काही गॅसेस यूज केले जातात त्यामुळे काय होतं, मेटलची काय होते, ॲसिडिटी काय होती, इन्क्रीज होते आणि इलेक्ट्रोकेमिकल कंडक्टिव्हिटी पण इन्क्रीज होते. लास्ट फॅक्टर आहे इन्फ्लुएन्स ऑफ pH. फर्स्टली pH म्हणजे काय, pH इज द निगेटिव्ह लॉगरिथम टू द बेस 10. त्याला काय म्हणतात, pH. त्यामध्ये बघा इन्फ्लुएन्स ऑफ pHमध्ये जनरली ॲसिडिक मिडियम pH इज लेस दॅन 7, करोजन रेट इज हायर. जे काही करोजन घडून येते त्यासाठी काय pH इज लेस दॅन 7 म्हणजे जे काही ॲसिडिक टाईपचे सोल्युशन त्यामध्ये यूज केले जातं त्याचा pH कसा आहे, लेस दॅन 7 म्हणजे जे काही ॲसिडिक टाईपचे सोल्युशन त्यामध्ये यूज केले जातात. जनरली ॲसिडिक मिडियम करोजन रेट इज हायर. जे काही ॲसिडिक टाईपचे सोल्युशन त्यामध्ये यूज केले जातात त्यामुळे काय होतं, करोजन रेट काय होतो, हाय. तर अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणतं पॉईंट बघितला, पिटिंग करोजन. नेक्स्ट बघितलं फॅक्टर्स अफेक्टिंग करोजन. त्यामध्ये नेचर ऑफ मेटल्स अँड नेचर ऑफ एन्व्हायरमेंट असे 2 टाईपचे फॅक्टर बघितले. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे. सो टुडेज लेक्चर फिनिश.